जय हिंद सर्वांना. सरांबद्दल असं काही माहिती नव्हतं. सर म्हणजे अमरावतीत कोण क्लास घेते मराठीचं याच्याबद्दल मला थोडं पण माहीत नव्हतं. माझ्या मित्राने सहज आणलं होतं मला इथं की सर बसून तर बघ म्हणे, तुला वाटलं तर तू कंटिन्यू कर. आणि त्याच्यात काय आहे म्हणे, तुझे दादाच आहे म्हणे, ते पण छानच आहे. मी मग बसलो सरांकडे, थोडं वाटलं, मग कंटिन्यू केलं. आणि सरांचे कुठेच बॅनर नाही दिसत. बॅनर लावून तर कोणाकडे पण येतात, पण बॅनर न लावता येणं हे पण महत्त्वाचं. तर हे सराबद्दल एक प्रथम ओळख झाली. तर माझं नाव राहुल कवडूजी चव्हाण. तर माझं इंजिनिअरिंग झालं आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे मी, आणि 2017मध्ये पास झालो. मग त्याच्या 2017मध्ये कसं मी स्वतः सुरुवात केली. म्हटलं आहे आपण इंजिनिअरिंग आहे, बॅकग्राऊंड करून टाकू, सेल्फ करू. आणि 17मध्ये वाटलं थोडंफार मार्क आले, थोडेफार म्हणजे बऱ्यापैकी आले, पण प्री निघत नव्हती. मग त्याच्यामुळे काय केलं की मी म्हटलं क्लास करावं. तर मग प्री झाली होती. मग मी म्हटलं आता प्री तर झाली, त्याच्यामुळे मग आता मराठी तरी करून जाऊ म्हटलं. मग मराठीकडे सरांकडे आलो होतो. मग त्याच्यानंतर तिथून सुरुवात झाली आपली. तर 2017पासून मी सेल्फ केलं. 18पासून मग मी क्लास मग थोडं क्लास लावले 18मध्ये, आणि मग तिथून आपली सुरुवात झाली. तर तिथून सुरुवात केल्यानंतर 2018मध्ये थोडेफार रिझल्ट आले. नगर परिषदच्या मेन्सला पण होतो मी, त्याच्यात माझा 8 मार्कांना रिझल्ट गेला. त्याच्यानंतर फॉरेस्टला पण होतो, इथं सेकंड होतो. त्यावेळेस काय होतं, फॉरेस्टला 1/3 निगेटिव्ह मार्किंग होते. 2018ची गोष्ट आहे, 2018-19ची. तर त्याच्यामध्ये मी सेकंड टॉपर होतो इथं माझ्या कास्टमधून. आणि 3 जागा होत्या, 3 जागा व्हायला, पण माझी रनिंग काहीच नाही. मला मग मी गेलो पण नाही. हां, आणि आपल्या ग्राउंडचा माझं तिला मात्र समजून नाही, कारण माझ्याकडून होतच नव्हते. मी ट्राय केलं, पण जर तसं असतं तर मग पोलीस भरती ट्राय केली असते, पण ते काय आपल्या याच्यातली होतेच नाही. आता तुमचं कष्ट पाहून ते माहीतच आहे. पोलीस भरती जसं आपण म्हणतो की अभ्यास खूप कठीण आहे, तर आम्हाला वाटते अभ्यासापेक्षा ग्राउंड खूप महत्त्वाचं असतं, आणि ते कोणाकडून पण होत नाही. त्यासाठी डाएट झालं, त्याच्यानंतर तुमचं झोप पण व्यवस्थित पाहिजे. झोप व्यवस्थित झाली तुम्ही अभ्यास करता, ते आपण सगळ्या गोष्टी आहे. आणि त्यासाठी इथं राहणं, बाहेरून येणं हे खूप कष्टाचं हे आहे. तर तशी सुरुवात झाली. मग तिथून 2018मध्ये काही मग प्री दिली, नाही निघाली, 2-3 मार्कांना दिली. 19मध्ये पण प्री दिली, ते पण 2-3 मार्कांनाच आहे. माझा डिफरन्स पहिल्यापासूनच जे प्री आणि मेन्समध्ये, प्रीचं क्वालिफिकेशनमध्ये 3 आणि 4 मार्क, जास्तीत जास्त 5 मार्काच्या, पण प्रीच निघत नव्हती. 19मध्ये दिली, 20मध्ये दिली, काही जमलं नाही. 20मध्ये कोरोना आला, कोरोनानंतर मग 21मध्ये पहिली म्हणजे 18मध्ये माझी पहिली प्री निघाली होती क्लरिकलचीच. पण तेव्हा कसं होतं, माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होतं, त्याच्यामुळे माझं म्हणजे थोडी हवा होती की नाही आपल्याला करायची आहे क्लास 1, जास्तीत कमीत कमी क्लास 2. हां, कमीत कमी क्लास 2 आणि PSI काढायचं आहे म्हटलं आपल्याला, त्याच्याखाली उतरायचं. तर सुरुवात झाली तिथून. पण सुरुवात झाल्यानंतर 20ही गेलं, 21मध्ये आलो. मग 21मध्ये काय झालं की माझी टॅक्स असिस्टंट त्याची प्री पण क्लिअर झाली, आणि क्लरिकलची पण झाली. अँड इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर माझा 1.2 पॉईंट 62 पॉईंट समथिंग होता माझा, 61 पॉईंट समथिंग स्कोर असा होता. तर त्याच्यामुळे ती गेली. तर मग तेव्हा सर्टिफिकेट पण नव्हते माझ्या इकडे. आपले टॅक्ससाठी आणि क्लरिकलसाठी तुम्हाला टायपिंग पाहिजे, तर टायपिंग पाहिजे, त्याच्यामुळे मी काही पेपरला बसता आला नाही. मग 22मध्ये मी PSI दिली, PSI मेन्स दिली. PSI मेन्समध्ये कसं झालं, त्याच्यामध्ये पण माझं 8 मार्कांनी राहिलं, म्हणजे 4 प्रश्न 8 मार्कांनी राहिलं. नाही तर तिथं पण झालं असतं. थोडंफार सिली मिस्टेक. तुमचं कसं आहे, रिझल्ट येते, पण तुमच्या जर जास्ती चुका केल्या तर तुम्ही रिझल्टच्या बाहेर. त्या चुका जेवढ्या सुधारल्या, त्या चुकामधून कसं असते तेच प्लस असतात. हां, सपोज याला 80 भेटले, त्याला 84 भेटले, तर याच्या चुका झाल्या. अभ्यास त्याचा पण होता, अभ्यास त्याचा पण आहे, पण आपण आपली प्रॅक्टिस कशी करतो आणि आपण त्याचा सराव केल्यानंतर आपण तिथं पेपर मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की सगळ्याला जमत नाही. अभ्यास असते खूप सारा असतो कोणाचा, पण तिथं जाऊन पूर्ण तो म्हणजे त्याचं हेच खच्चीकरण होऊन जाते. त्याला काय करायचं, त्याला घाम सुटते, त्याचं क्वेश्चन पण वाचणं नाही होत बरोबर. तर त्याच्यामुळे काय असते, त्याचा पूर्ण इफेक्ट त्या पेपरवर पडायला. तर ते नाही झालं पाहिजे. त्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं, आणि तेच पेपर मॅनेजमेंट ज्याला जमलं तो म्हणजे लवकरात लवकर रिझल्ट लागतो. आणि माझं म्हणणं असं आहे की आता माझं एवढं लेट होण्याचं कारण असं आहे की मी आधी याचा विचारच नाही केला होता. तर हे एक महसूल सहाय्यक जे पोस्ट आहे ते क्लास 3ची आहे. हां, त्याच्यानंतर मी म्हणजे क्लास 3चा विचारच नाही केला. तर त्याच्यामुळे असं वाटत होतं की नाही आपल्याला क्लास 1 क्लास 2 काढायची आहे.
तर त्याच्यामुळे एवढं लेट झालं, नाही तर आधी पण रिझल्ट येऊ शकले असते, येऊ शकले. पण माझं असं म्हणणं आहे की पहिले पोस्ट घेऊन एखादी पोस्ट सिक्युअर करा आणि त्याच्यानंतर ट्रॅक करा. तर कारण कसं आहे, काही काळानंतर आपल्याला थोडं अपयश येत गेलं की त्याच्यातून मग आपलं थोडं खच्चीकरण होते आणि मग हे सांगते की बाबू तो लागला, हे लागलं, तू काय करून राहिला. माझी आई बाबा म्हणते सकाळपासून जातं म्हणते तिकडे, संध्याकाळी येतं म्हणते, करून काय राहिला तू तिकडे, हां खरी अभ्यासच करता की दुसरं काही करून राहिला म्हणते. म्हटलं आता तुम्हाला मी काही सांगत नाही, म्हणलो काय करत होतं, जर रिझल्ट आला तर तुम्हीच बघून कसं मी काय केलं म्हणून. असं थोडंफार सगळेच म्हणजे हे तो लागला, हे लागला, असं सगळेच सांगतात. तर त्याच्यामुळे कसं आहे की लवकर म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येकाला घासल्याशिवाय काही भेटत नाही. तुम्हाला घासावंच लागणार. कोण किती वेळ घासते, तुम्ही 3 वर्ष घासायची आहे, 4 वर्ष घासायची आहे की एकाच वर्षात घासून काढायचं आहे, ते तुमच्यावर आहे. आता मला 6-7 वर्ष लागले, मी म्हणजे जरी यश भेटलं पण मला समाधान नाही, कारण एवढे वर्ष लागायला नाही पाहिजे. हां, तर डेडिकेटेडली पाहिजे. डायरेक्टली आपला अभ्यास आणि आपण 1-2 वर्ष फुल ताकदनं द्यायला लागते. त्याच्यानंतर 5 पण नाही पुस्तक. हां, नाही तर मग तेच 2 घंटे केले आणि 4 घंटे बाहेर आणि 5 घंटे मोबाईल आणि व्हॉट्सअप आणि इन्स्टा त्याच्यातच. तसं जर केलं तर मग 5-6 वर्ष असेच निघून जाईल, असेच निघाले. 1 वर्ष 2 वर्ष असे घासायचे की डायरेक्ट रिझल्ट आला. नाही तर मग ते वर्षानुवर्ष घासत पण घासल्याशिवाय काही भेटत नाही. तुम्हाला कष्ट घ्यावंच लागेल. जो रिझल्टमध्ये येतो, ग्रुप डी असो, ग्रुप क्लास 3 असो, क्लास 1 असो, क्लास 2 असो, त्याला तेवढं घासावंच लागेल. आणि स्पर्धा परीक्षा येतात. इथं आपण शाळेत कधीच पहिला नाही, मी तर आलो नाही बा, तुम्ही आले असेल तर मला माहीत नाही, पण आता एवढ्या जणात त्याच्यात पहिलं आहे ना, दुसरं आहे ना, ते खूप मोठे. आता त्याच्यात काय झालं, ह्या वर्षी आता सरळ सेवा होत्या. तर सरळ सेवामध्ये माझं नागपूरला फॉरेस्टच्या जागा होत्या लेखापालच्या. हां, तर लेखापालमध्ये मी तिसऱ्या वेटिंग आहे आणि ते 164 मार्क आहे मला तिथं. तर तेच जर मी अमरावतीत टाकलं असतं तर सपोज मी म्हणजे फर्स्ट वेटिंगच होतं. इथंच 166वरच लिस्ट आहे. त्याच्यानंतर आणखी आपलं हे आहे जलसंपदा विभाग. जलसंपदामध्ये मी फर्स्ट वेटिंग आहे. आपलं जे भांडारपाल म्हणून साहेब भांडारपाल आहे. तर त्यामध्ये काय झालं की जो समोरचा मुलगा आहे त्याला मी कॉल केला की बा तू सोडणार आहे का. त्याची पोस्ट निघाली, आरोग्य सेवक निघाली यवतमाळला. त्याच्यानंतर त्यानं हे पण काढलं कारागृहामध्ये सिनियर क्लर्क म्हणून. त्यानं आरोग्य सेवक सोडली, कारण S9ची फेस केलं त्याला, ते सोडली आणि हे घेतली S6ची. तिथं पण होप होते की बा होऊन जाणार. आणि फरक कितीचा, फक्त 2 मार्काचा. हां, 2 प्रश्न माझे बरोबर आले असतील, मी त्याच्यापेक्षा मोठं होतं माझं सिलेक्शन. पण हे काय झालं, त्याने नाही सोडलं. तर आता शेवटी मला यशप्राप्तीसाठी हां मराठीसाठी मला नाही वाटत की आपल्या अमरावतीमध्ये तर नाहीच आहे सरांना चॅलेंज, पण बाहेर पण आता सर तर पुण्यामध्ये पण गेलेले आहे. आमच्या वेळेस काय, आता तुम्ही चेअरवर आहे, आम्ही चटईवर बसत होतो, तेव्हा सरांची सुरुवात होते, खालीच बसत होतो आणि तिथं त्या टेकडीच्या खाली क्लासेस होते सरांचे, तर तिथं बसत होतो. आणि आमच्या वेळेस फीस, तुमची फीस किती आहे आता? 3,000. आमची 1200 रुपये होती. तर 1200 मध्ये मी 1000च दिले होते सर. 200 बाकी आहे. तर सरांचं काय असं नव्हतं, पैसे मागत नव्हते सर, काही एवढं टेन्शन नव्हतं पैशाचं. पण ते 6 महिन्यापर्यंत 50 रुपये शिकून घ्या. पण त्या वेळेस पोरांना तेही काय वाटायचं, 50 म्हणजे काही नसतं. प्रत्येक असं सांगायचं फक्त याच्यासाठी सांगायचं आहे, म्हणजे कसं राहते, आज जी गोष्ट आहे ती उद्या नाही सांगता येते, म्हणून आजच केली. ज्यावेळेस शिकवतो ना तेच राहते, सरावामध्ये आजचं म्हणजे असं आहे की आता तीच गोष्ट आज त्याच वेळेस काही कोणी म्हणजे काही प्रॉब्लेम पण राहते, वेगवेगळे घरगुती आर्थिक काही गोष्टी. म्हणून असं उचललं व्याकरणला, म्हटलं व्याकरणला आपण जर मागं राहिलो तर एकही पुस्तकाला व्याकरण मागले राहिलं. प्रयत्न केला, बाकी तुम्हाला माहितीच आहे. आणि बाकी त्यांच्या वेळेस बोलायचं नाही सर, तर भाऊबंधू समजूनच त्यांना बी काय असते त्याही गोष्टी व्याकरण तर कोणी शिकून टाकलं, लाईफचे म्हणजे पण आपल्याला काय नाही. पण सरचं असं व्यक्तिमत्व आहे की तुम्हाला भावाप्रमाणेच वाटत असणार, कधी ते असं सरांप्रमाणे वागले नाही. असं म्हणजे एक आपला मोठा भाऊच आहे त्याच्याप्रमाणेच तुम्हाला म्हणजे कसं. आणि माझं असं एक मत आहे की आपण पैसे देत आहे तर क्लास पूर्ण करून घ्या, एक वेळा सगळे क्लास पूर्ण करून घ्या. नाही तर तेच ते चक्र चालवायचं नाही आहे. 2 महिने याच्यापाशी बसलं, 3 महिने त्याच्यापाशी बसलं, 4 महिने गर्लफ्रेंड एकच पैसे.
हा, तुम्ही दोघी तिघी मागे लागले तर ते दोघी तिघी चालले जाते. हा, अनुभव आहे माझा. हा. आणि तुमच्या पडतीच्या काळात कोणी सोबत नाही, हे महत्वाची गोष्ट आहे. तुमचा जर चांगला झोन आला तर तुमच्यावर सगळे येऊन चिपकतात. हा, जे बोलणारे नाही तेही पण बोलतात. पण त्यावेळेस काय करावं लागते, जेव्हा आपला मेहनतीचा काळ आहे ना तेव्हा मेहनतच केली पाहिजे. फालतू याच्यात जर गेलं, याचं सांगत तात्पर्य एवढंच की तेव्हा मी तिला वेळ न देता माझा मोठ्याने अभ्यास केला असता 3-4 मार्क निघून गेले असते. हा, तर आपल्या अभ्यासाच्या काळात आपणच फक्त पुस्तकच आपले, बाकी काही घेणं नाही. जेवढे सिन्सिअर राहता तुम्ही, इमानदारीने जर स्वतःबद्दल त्या पुस्तकाबद्दल आपण इमानदारीने जर लॉयल जर स्वतःला जर विचारलं ना, आज लॅबमध्ये गेलो आणि स्वतःच्या मनाला विचारलं की बा अभ्यास केला का नाही, जर म्हटलं की त्या हो बाबा केला, तर तेव्हा समाधान माणूस. नाहीतर लॅबमध्ये सकाळी येऊन संध्याकाळी जाणं काहीच अर्थ नाही. हां, नाहीतर 2 घंटे मोबाईल पाहणं, अर्धा घंटा पुस्तक वाचणं, आणखी 1-1.5 घंटा बाहेर जाणं, हे करणं ते करणं, हे टाळा फक्त. कारण विषय कसा आहे, 1-2 वर्षच द्यायचे आहे, पण खूप ताकदीने घेऊन जायचं, ताकदीने तेवढ्या वेळात होऊन जाते. नाहीतर मग तेच ते मग थोडंसं कॉन्फिडन्स पण कमी होत जाते दिवसांदिवस. मग काय थोडं फ्रस्ट्रेशन पण येते. तर त्याच्यामुळे एक वेळा जर चांगलं केलं तर होते. तर मग आता सरांची जर आता सर तर कोर्सच घेते, असं महिना तर आहेच नाही म्हणजे मी ते कोर्स आहेत. आपलं काय काम आहे की आपण परिपूर्ण कोर्स करून घ्यायला पाहिजे. कारण कसं आहे, 1-2 मार्कांना रिझल्ट होतात. तर त्याच्यामुळे कसं एका व्यक्तीवर आपण कॉन्फिडन्स ठेवायचा. आता तुम्हाला जर विश्वास असेल सरावर तर ब्लाइंडली विश्वास करायचा की बा सरांचा अभ्यास आहे, एवढ्या वर्षापासून शिकवत आहे आणि कशावर प्रश्न येतात, काय येतात आणि ते टप्प्यात शिकवतात का. नाही तर मास्तर असते येते भलतंच आणि शिकवतं दुसरंच, म्हणजे ते बोलायच्या बाहेर नाही पाहिजे. हां, ते बोल. आणि स्पर्धा परीक्षा ही आहे की लाईन टू लाईन चालला पाहिजे. आता तुम्हाला वर्णमालावर प्रश्न येते, किती येते, त्याच्यानुसार तुम्हाला जो टॉपिक क्लिअर करावा लागणार. संधीवर येते, त्याच्यानंतर नामवर येते, बाकीचे प्रयोग आहे, हे तुम्हाला सगळं ॲनालिसिस पाहिजे की किती कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येतात, काय येतात. त्यानुसार तुमचं सगळं व्यवस्थित, त्याच्यानुसार तुमची प्रॅक्टिस असली पाहिजे, त्या प्रॅक्टिसनुसार केलं पाहिजे. आणि पूर्ण सिलेबस. आता सर आपण पैसे तर पूर्णच देऊन राहिलो ना, विचारा ना आपल्या मित्रासारखं, सर हे टॉपिक हे समजलं नाही सर, हे सांगा बरं. हां, नाही तर आपण कॉमेडी झालं. आणि असं झालं नाही आता क्लासमध्ये पण जो मास्तर चांगला शिकवत असते त्याचं नाही, थोडंफार पाहिजे पण क्लासमध्ये हसी मजाक पाहिजे. नाही ते आपल्याला आता मराठी तुम्हाला 25 मार्काचं येते ना पोलीसवरती, ते 25 पैकी 25. आता मराठी क्रुशियल विषय आहे, तुम्ही मराठीमध्ये 25 पैकी 25 घेतले नाही तर तुमचा म्हणजे तिकडे रिझल्ट येण्याचे चान्सेस खूप कमी. ॲटलिस्ट तुम्हाला 22-23 तर घ्यावंच लागते. तुम्ही 22-23च्या खाली जर आले तर तुम्ही रिझल्टच्या तसेच बाहेर. तुमची सरळ सेवामध्ये पण करू. मराठी असा विषय आहे की 25 पैकी 25 देऊन जातो. आणि देऊन जाण्यासाठी सर आहे, सरांना विचारा, प्रत्येक गोष्ट क्लिअर करून घ्या. आणि प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे, त्या प्रॅक्टिसनुसार चालायचं. हां, आणि सरांचं काही हे नाही, कधी विचारलं तर कधी सर अवेलेबल आहेच, सर अवेलेबल आहे. तर त्याच्यानुसार थोडं जर आपण गेलं तर होऊ शकते. आणि फायनली विषय कसा आहे की टाईम फक्त 1-2 वर्ष ठेवा, फुल ताकद लावा. आणि त्याच्यानंतर मग कसं आहे, तुम्ही दिवसेंदिवस जास्ती वेळ दिला तर मग थोडंसं नाही जमत. तर फुल ताकदीनं घ्या. आता येणारी आहे ते त्याच्यात झालं पाहिजे, त्याच दृष्टीने करा. आणि 1-2 अपयश आले म्हणून खचून पण जाऊ नका. मी आता माझा प्रवास 2018 पासून सुरुवात झाली. 2018 ने निघाली, 2019 ने निघाली, 2020 ने निघाली, 2018 मध्ये एक प्री निघाली होती क्लरिकलची. 21 पासून माझं सुरू झालं. आता 21 पासून सुरू झालं मेन्स, प्रत्येक मेन्सला आहे मी. आता माझी मेन्स निघाली, तर त्याच्यात माझा 16वा रँक आहे. 184 जागा होत्या आमच्या काशा, त्याच्यात 16वी रँक आहे. तर जमलं तर ते आता काय नाही, आता ते ऑप्टिंग आउट जर झालं तर ओपनमधून पण होऊ शकते. आणि भेटलं तर इथं अमरावतीमध्येच भेटू शकते. थोडा स्कोअर पण चांगला आहे. तर सरांचं तर आता तुम्ही बॅच आता ऐकलंच असेल की शंकर चव्हाणचं, म्हणजे तुम्हाला समजते ना. तुम्ही सांगा, तुम्हाला जर समजत असेल काही हे असेल तर मी सरांना सांगतो की बा हे चेंजेस करा सरांना, सरांकडून तुमचं हे करून देतो. तर त्याच्यामुळे कसं आपल्याला थोडं सिन्सिअर राहावं लागेल, त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. तुम्ही जर असं चालढकल केलं तर माझ्यासारखे 6-7 वर्ष निघून जाणार, हे सांगतो तुम्हाला. हां, आणि थोडं फ्रेंड सर्कल थोडं छोटं ठेवा. कारण फ्रेंड सर्कल असल्यानंतर निसता मग त्या फ्रेंड्स 7-8 जण 10-15 असले की त्याच्यातच असतो आपण. थोडं 1-2 वर्ष जर दूर राहिलो आपण सगळ्या गोष्टीपासून, आपल्याला 2-3 वर्षात सहज यश मिळते. असं हे महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे कोणाच्या यशानं तुम्ही हे पण कसं असते, एखाद्या यशातून आपण त्याच्यातून आपण हे घेतो
एक प्लस पॉईंट घेतो, पण याच्यातून निगेटिव्ह पण यार म्हणजे आताचं नवीन पुढता आलं लागलंही आपल्यासमोर, आपण घासतच आहे, पण तो आधीपासून करतो. हां, हे महत्त्वाचं आहे. तर त्याच्यातून आपल्याला शिकायला पाहिजे की बाई याचं आलं म्हणून आपली वेळ येते, प्रत्येकाची वेळ येते. हां, तुम्ही करत राहा. मला पण वाटत होतं की माझं होईल की नाही. स्पर्धा परीक्षा कोणाचा बाप पण नाही म्हणत की माय होतेच म्हणून, नाही त्यांना म्हणा छाती टोकून सांगा की माझे ह्या भरतीत होते, नाही होत असते. हे स्पर्धा परीक्षा आहे, थोडं इकडे तिकडे झालं ना सगळं गेम होऊन जातं, गेम आले. तर त्याच्यामुळे कसं आहे, एखाद्याचा आला म्हणून आपला आलाच पाहिजे, त्याला कमी आले म्हणजे मला कमी आले असं नाही. आपलं टार्गेट आपल्यासोबत टार्गेट ठेवलं पाहिजे की बा आपल्याला ह्या भरतीत लागायचं आहे, आणि आपल्याला त्याच्यानुसार आपले टार्गेट सेट पाहिजे आणि त्याच्यानुसारच जा. कोणाला एवढे भेटले त्याच्यापेक्षा जास्ती 2 मार्क भेटले तर हवेतही नाही जायचं, कमी भेटले तर खाली नाही जायचं. याच्यात कसं बॅलन्स राहावं लागतं, बॅलन्स राहायला तर आपले प्रयत्न चालू ठेवायचे असे. तसं जर विचार केला तर माझ्या घरची याच्यात गायडन्सची खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ज्याला प्रॉपर गायडन्स भेटत गेला आधीपासून तो लवकर रिझल्ट काढते. आता आमच्यासोबतचेच काही आहे ते आता 24-25 मध्ये पण रिझल्ट आहे, पण माझ्या घरची अशी परिस्थिती ते माझी आई पण काही शिकलेली नाही, बाबा पण काही शिकले नाही. सुरुवात आपल्यापासून झालं, जसं वाटत होतं तसं करत गेलं. 10वी मध्ये होतं मराठी, काही आपण जास्ती काही हुशार नाही, 61.82 भेटले होते 10वी. त्याच्यानुसार म्हटलं सायन्स घेऊ, म्हटलं सायन्स घेतलं. तिथं विषय काय झाला, तिथं आमच्या वेळेस काय केमिस्ट्री 1, केमिस्ट्री 2, बायोलॉजी 1, बायोलॉजी 2 मास्टरी. तिथं घंटी नाही वाजली, लेक्चर कोणतं येऊन राहिलं कोणतं संपून राहिलं काही समजे नाही. आणि एकाच विषय केमिस्ट्रीचं आताच लेक्चर झालं म्हटलं नाही, मॅडम काय आली अजून केमिस्ट्रीला. हां, केमिस्ट्री 1, केमिस्ट्री, फिजिक्स 1 काहीच समजले नाही. आणि त्याच्यात ते साइन थिटा कॉस थिटा ते काही ते तर डोक्याच्या वरच आहे. आपला पेपर पहिलाच नाही, आपल्याला बीजगणित फुल मारू आपण आउट ऑफ मार्क, आणि दुसरा पेपर पूर्ण असाच आहे. हां, तसं म्हटलेस हे तू भलतं झालं. आणि त्याच्यात ते विचारून राहिली, सांग म्हणे बाबू दुसरा की तिसरा दिवस झाला नाही, अल्केनची डेफिनेशन सांग. हां, अल्केन जाऊ द्या म्हटलं, मॅडम मला डेफिनेशनच म्हणजे काय होते हेच नाही. तर मग त्याने 8 दिवसात माझ्या सेकंड राऊंडले रिझल्ट लागला, म्हणजे नंबर लागला होता DNमध्ये. तर केलं. मग 8 दिवसानंतर युनिट टेस्ट गेली, 2 पेपर दिले. म्हटलं हे काय आपल्याला जमत नाही. आणि घरी मग असं थोडं रडणे, बाबा तुला कोण म्हटलं होतं नाही. मग जाऊ द्या म्हटलं, केलं. पण एक वेळा घुसलं ना, याचं एवढं सांगायचं आहे की माणसाचं कोणतंच कठीण नाही, फक्त तुम्ही एक वेळा त्याच्यात घुसा आणि मनापासून जर घुसले तर तुम्हाला भेटतेच. याच्यात काही थोडंफार शंका, तिला मात्र शंका नाही, फक्त मनापासून करा. असं वाटत विषय त्याचं झालं म्हणून आपलं होणार नाही किंवा होईलच बा असंही नाही. आपले कष्ट, प्रामाणिक कष्ट चालू ठेवा, त्याच्यानुसार होतेच. हां, आणि गायडन्सची गोष्ट म्हणजे कसं की आता बाबा आई काही शिकलेली नाही त्याच्यामुळे कोणाचं गायडन्स भेटलं नाही. गायडन्स एवढं महत्त्वाचं आहे. कोणते पुस्तक वाचायचे, आता माझी सुरुवात कशी झाली, मी पहिला पेपर दिला होता 2017 कंबाईनचा. हां, त्याच्यात मी वाचून गेलो पंचायत राज. हां, आणि मला वाटेल की बा पेपरमधून निघालो, आणि त्याने म्हणजे पंचायत राज म्हणजे पॉलिटी सांगतो. तर मी म्हटलं तेवढं पुस्तक वाचलं का, आणि 12 मार्काला येते तेव्हा. हां, तर पेपरच्या बाहेर निघालो आणि एक असाच मुलगा त्याला विचार म्हटलं पॉलिटी तर काहीच नव्हतं म्हटलं याच्यात. मला नाही माहीत पंचायत राज पॉलिटी नाही, मग पंचायत राज 1-2 मार्कालाच येते म्हणून. तर त्याने विचार केला असेल पॉलिटी म्हणजे माहीत आहे. आणि तो म्हणून राहिला किती मार्काचं काय आलंच नाही म्हणून. मग लक्षात आलं की बा हे पंचायत राजच आहे, त्या पॉलिटीमध्ये 1-2 मार्कासाठी पंचायत राजचा भाग आहे, म्हणजे ते स्थानिक स्वराज्य संस्था तुम्हाला जे आहे ते. तुमचे माझे 2-3 प्रश्न असते वाटते त्याच्यात. तर ते तेव्हा कळलं, इथून सुरुवात. हां, त्याच्यानंतर पुस्तक कोणतं वाचायचं हे माहीत नाही, मग सिलेबस काय असतं हे माहीत. आता तरी मोबाईल आहे, तेव्हा आमच्या वेळेस 17-18 मध्ये एवढं ॲक्टिव्ह हे नव्हतं, नवीन मोबाईल आले होते. तर थोडंफार तिथून सुरुवात. आणि ऑनलाईनचा तर काही विषय नाही. आता ऑनलाईन आता हे कोरोना नंतरच आलं, तर तेव्हापासून आणि सांगणार कोणी सांगत. हां, तर जर तुम्हाला चांगला झोन भेटला, जे आता पोस्ट होल्डर पोरं आहे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जर असेल त्याचा खूप फायदा होतो. त्याच्यानुसार जर आपण करत राहील, पण विश्वास ठेवायला लागते. तुम्हाला सरावर विश्वास असेल, सर ज्या डायरेक्शनने सांगतात त्या डायरेक्शनने गेलो, तुम्हाला जर तुमची गोलपोस्ट माहीत असली ना तर आपण लवकर गोल करू शकतो. पण तुम्हाला गोलपोस्ट ग्राउंड एवढं मोठं आहे आणि गोल कुठं टाकायचं हेच माहीत नसलं मग गोल कसं करू. तर हे महत्त्वाचं, त्याला डायरेक्शन भेटली पाहिजे. त्या डायरेक्शनला जर आपण गेलो तर आपल्याला लवकर यश प्राप्ती होऊ शकते. तर त्याच्यामुळे आपलं टार्गेट सेट करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकं. आता आम्ही तर वाळंबेवालेच आहे, तर आम्हाला ते वाळंब्याचं असं लागते. तर असं नका करू, पुस्तक एक फिक्स करा, त्याच्यावरच विश्वास ठेवा, त्याच्या बाहेर नाही आहे. पुस्तक चांगलं वाचा.
पुस्तक जर चांगलं वाचलं ना, आपण काय करतो त्याच्यात त्याच नोट्समधून येते. सरांची नोट्स पण आहे, सर लिहून देते व्यवस्थित. माझी नोट्स आता पण आहे सरांची, मी त्याच्यातून पण वाचतो, त्याच्यातून वाचायला हां, साईड बाय साईड. कारण नोट्स कशी, आणि नोट्स व्यवस्थित लिहून घ्यायला. आपण कसं आता थोडंसं कंटाळा, कसंही लिहिलं पाहिजे. हे आताची फर्स्ट टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. हे इन्व्हेस्टमेंट तुम्ही कशी करता याच्यावर तुमचं यश म्हणजे डिपेंड करतं. तुमचं म्हणजे आता जर काही लिहिलं, कसंही लिहिलं, हे नंतरच्या काळात मग थोडं त्रास होते. मग तेच आणखी डबल याची नोट्स मागा, त्याची नोट्स मागा, कारण सगळ्या गोष्टी पुस्तकामधून समजत नसते. थोड्याफार नोट्स जर असल्या तर त्याच्यातून क्लिअर होते. आणि सर जे शिकवतात ते व्यवस्थित जर आपण लिहून घेतलं, तुम्हाला आता समजते. आताचा विषय नाही, 1-2 महिन्यानंतरही समजणार. पण काही काळानंतर 5-6 महिने झाले तर ते तुम्हाला लक्षात राहत नाही. तर लक्षात राहण्यासाठी मग आपली काही नोट्स असतील, काही ट्रिक्स असतील, त्यानुसार आपण ते जर व्यवस्थित करून ठेवलं, मग आपल्याला पुढच्या काळात ते इझिली जाते. आणि मग थोडंफार मग आपण शेवटच्या काळात जसं 4-5 दिवस पुस्तक असते, थोडे शॉर्ट नोट्स काढून ठेवायचे, त्याच्यानुसार मग अभ्यास करू शकतो. तर अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर आपलं चांगलं आहे. बाकी तर सरचं टीचिंग तुम्हाला तर काय चांगलं आहे की काय, तुम्ही सांगा. बेस्ट आहे ना, तर मग बेस्ट आहे. तुम्ही म्हणत आहे सरांसमोर, तर मग याची गॅरंटी द्यायला सरांना की बेस्ट आहे, तुम्हाला बेस्ट स्कोअर काढून देणार. हां, एवढी ताकद ठेवा, एवढी ताकद ठेवायला. जर आपण बेस्टपासून शिकत आहे तर आपलंही देणं आहे ना, की मास्तर जरी पैसे देत असेल पण मास्तरचं नाव झालं पाहिजे. त्याच्यातून आउटपुट दिसलं पाहिजे. तुम्ही एखादी गोष्ट करत आहे त्याच्यात आउटपुटच नाही असेल, काही कामाची गोष्ट नाही. पहा, ह्या एवढा अमूल्य वेळ आहे की हे आपले पूर्ण उमेदीचा वेळ आहे. हा 21 ते 30 वर्ष, 30 वर्षानंतर पूर्ण उतरती कळा लागते ना. त्याच्यामुळे हा जो टाईम आहे ना, हे चांगल्या ठिकाणीच युटिलाइज करा. म्हणजे एक वेळा इन्व्हेस्टमेंट करा, एक वेळा इन्व्हेस्टमेंट चांगल्या माणसापाशीच करा, कारण तेच इन्व्हेस्टमेंट तुमचं समोरचं भवितव्य घडत असेल. तर त्याच्यानुसार कसं आहे की चांगल्या ठिकाणी चांगला प्रॉपर वेळ चांगल्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी द्या. 1-2 वर्ष निघाले की तुमचं त्याच्यानंतरचं भवितव्य खूप चांगलं होणार आहे. आणि ते जर करत राहिलो आपण तर ते त्याच्यानुसार आपल्या चांगलं. आणि थोडं सवयी जे बाकीच्या फालतू टाइमपासपेक्षा 1-2 वर्ष जर टाळल्या तर त्याचे काही फायदे होते. तर असं आपला प्रसंग, आपला प्रवास राहिला. आणि 7 ते 8 वर्ष झाले मला, 7 ते 8 वर्ष झाले. तर तुम्ही असं म्हणजे 1-2 वर्ष झाले म्हणून असं हे सोडू नका. तयारी करत राहा थोडं, आणि थोडी ताकद करा, होऊन जाते. बाकी टेन्शन काही घ्यायचं नाही, चिल राहायचं. आणि विषय कसा आहे, रिझल्ट माझा आला. आता आपण कोणाच्या ह्याच्यात नाचायला गेलो, आपल्याला गुलाल लावला. आज सरांनी मला गुलाल लावला, तुम्हाला लागून राहिलं का? पण तुमची जेव्हा वेळ आहे तुम्हाला इथं बोलवून तुमचा सत्कार करणं असा, आणि हे स्वप्न आहे बरं. हे इथं बोलवणं आणि हे स्वप्न आहे, हे स्वप्नपूर्ती आहे माझी. कारण आजपर्यंत मी कधीच कोणासमोर बोललो नाही, माझा सत्कार झाला नाही, कोणी चांगलं म्हटलं नाही. हां, कारण कसं आहे, माझं थोडं म्हणजे लोक म्हणते म्हणून मी होला होणारा व्यक्ती नाही. त्याच्यामुळे थोडं आर्ग्युमेंट होते माझ्याकडून. त्याच्यामुळे कसं लोकांना पटत नाही तसा व्यक्ती. हां, तर त्याच्यामुळे कसं हे स्वप्नपूर्ती आहे, याच्यासाठी कष्ट करा. इथपर्यंत यायला 6-7 वर्ष लागतात. हे कोणाच्या भाग्यात नाही बरं. हे जो मेहनत घे, जो फुल टाईम खूप ताकदीनं हे करा, त्याच्याच मेहनत. हे कोणी तुमचा किती काही गुण मोठा असला ना, आता आपण नाही भेटू शकत. आता इथं येऊन बोल कोणीही नाही सांगू शकत. काढून दाखव मला पोस्ट तुमची आहे, तुम्ही आहे तेवढं हे. पण पोस्ट काढणं स्पर्धा परीक्षेतून, आणि जे गावावरून येते माझे मित्र, त्यांना रूमवर राहणं, मेसचं खाणं काय असते माझं सांगतो. मी पुण्याला होतो 1 वर्ष. पुण्यावरून मी इथून गेलो होतो. माझं म्हणजे जनरली माझं 75 to 80 वजन होतं, तिथं माझं 65 वजन झालं होतं. हां, मी इकडे जेव्हा आलो होतो ना, सगळे असे सांगत होते की बिमार होतं. एवढं खूप असं हे क्षेत्र जेवढं बेकार आहे की याच्यात हा जुवा आहे, पूर्ण जिंदगीचा जुवा आहे. याच्यात सक्सेस झालं, लागला जुवा तर लाईफ आहे, नाही लागलं तर पूर्ण सत्यानाश. मग त्याने यांनाच आपल्याला भिडायला लागा. आणि हेही सांगतो की आपण फुल ताकदीने जर गेलो तर आपल्याला रिझल्ट येणंच आहे. आज नाही तर उद्या येणंच आहे, एक ना एक दिवस येणार फुल ताकदीने. माणूस इथं हुशार किती आहे याचा काहीच फरक नाही. तुला किती येते काय येते काही नाही. तुला 80% भेटले, 90 भेटले, काहीच गमलं. आता माझं इंजिनिअरिंग असलं काय, इथं कसं आहे, जो मेहनत करा त्याचं हे क्षेत्र, मेहनतीला इथं हे आहे. पण विषय कसं त्याच्यातूनही असं हे की एखादी गोष्ट जर येत नसेल तुम्हाला, ते आपण मेहनत करून आणू शकतो. पण तुमच्यापाशी सगळ्या गोष्टी येते पण तुम्ही मेहनत नाही केली तर कधीच येणार, कधीच येणार. हां, सपोज आता कबड्डीचं ग्राउंड आहे, कबड्डीमध्ये तो रेडिंग, त्याला माहिती आहे की पॉईंट येते, हां करते तो,
पॉईंट लागते, सगळं लागते, तो टॅकल पण करू शकतो. पण विषय कसा, प्रॅक्टिसमध्येच नसला तर काही विषय नाही. तुम्ही फक्त 1 महिना गॅप द्या, इथून तुम्हाला काहीच नाही. म्हणजे डेली कंटिन्यूमध्ये अभ्यासामध्ये झालं पाहिजे, अभ्यासामध्ये राहील. तुम्ही जर ब्रेक दिला, तुम्हालाच माहीत आहे, मी काही हे नाही की 1 महिना तुम्ही अभ्यास बंद करून टाका आणि त्याच्यानंतर सुरू करा. लई वेळ लागते कव्हर करायला. म्हणजे ते सोडू नका. जसं आपण शेवटच्या महिन्यात अभ्यास करतो ना एक्झामच्या आधी, त्या काळात तसाच जर अभ्यास आपण कंटिन्यू केला ना, मी सांगतो 1-2 वर्ष लागते पोस्ट निघाल. थोडं कसं डायव्हर्ट नाही झालं पाहिजे. बस, थँक्यू. आता सरळ सेवा म्हणजे, आता तुम्ही नावानुसार सांगतो, सरळ म्हणजे सरळ सेवा म्हणजे डायरेक्टच जातो आपण. आता म्हणजे एक एक्झाम असते, एक एक्झाम मधून डायरेक्ट आपण रिझल्ट. हा, सिलेबस काही नाही, हेच आहे. तुम्हाला मराठी आहे, तिकडे सरळ सेवा मराठी आहे. मॅथ्स आहे, तिकडे मॅथ्स रिझनिंग आहे. त्याच्यानंतर जीके आहे, तुम्हाला जीके आहे तिकडे. फक्त एक इंग्लिश ॲडिशनल होते. हां, MPSC मध्ये काय असते, पूर्वपरीक्षा असते, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा असते. पूर्व काढून पूर्व पास जर झालं तर आपण मुख्यसाठी असतो. पहिला पेपर असते, त्याच्यात मराठीचा, मराठी किती 50 प्रश्न असतात, इंग्लिश 50 प्रश्न असते. तर त्याचे 200 मार्क असते. 50 प्रश्न 100 गुण, 50 प्रश्न 100 गुण. पहिला पेपर झाला 200चा. आणि पहिलाच पेपर खूप महत्त्वाचा आहे. मराठी एवढं इम्पॉर्टंट आहे की मराठीमध्ये तुम्हाला 47-48 मार्क मिळावं लागते. आता सरांकडे मी मराठी केलं होतं, तर माझा स्कोअर, मी 22ला PSIला होतो, तर माझा मराठीचा स्कोअर आहे 46 आणि आताचा पण माझा 45 स्कोअर आहे ग्रुप Cचा. हां, 50 पैकी तुम्हाला ॲटलिस्ट 45 प्लस जावं लागेल, कारण मराठीमध्ये सर्वच मार्क घेतात. 20 सर्वच आहेत. तुम्हाला सगळ्याला इथं पेपर 20 भेटत असेल, 20 काहीच कामाचे नाही, 20 सगळ्यांना भेटते. 20 जे सगळ्याला भेटते ते नाही पाहिजे. इथं 25 पैकी 25, थोडंफार इकडे तिकडे झालं 24, कारण मराठी स्कोरिंग आहे. तुम्हाला मराठीमध्ये स्कोअर करावा लागेल. हां, त्याच्याशिवाय होणार नाही. आणि आमच्या MPSCच्या दृष्टीने तर मराठी एवढं इम्पॉर्टंट आहे सर, की मराठीमध्ये स्कोअर नाही झाला तर तुम्ही हे आपले पोस्टच नाही निघू शकत. हां, तर मराठीमध्ये आउट ऑफ 47-48 हा स्कोअर असलाच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही पोस्ट काढू शकत नाही. आणि इंग्लिशमध्ये कसं आहे, इंग्लिश ठीक आहे, आपण इंग्लिशमध्ये एका लेवलपर्यंत मार्क घेऊ शकतो, 30-35 पर्यंत, 40 पर्यंत. 40 ही खरी गोष्ट आहे. आता मी एवढे जास्ती हवेत नाही बोलत, पण हे वास्तविकता आहे, वास्तविकता राहिलं. कारण इंग्लिशमध्ये कसं असते, काही जे ग्रामॅटिकली हे आहे, एरर आहे, एररच समजत नाही ना. कायचा एरर विचारला, प्रश्नच नाही समजत, काय करायचं आहे त्यातून. टेन्सचा हवे की व्हाईसचा हवे की डिग्रीचा हवे, हेच नाही समजत. हां, तर त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये एवढा स्कोअर नाही होत. मराठीला असं बनवा की आउट ऑफ. आणि तुम्हाला जर MPSC करायचं असेल याच्यातून, तर हे पण खूप मोठी हे आहे. कारण सिलेबस बघा, GS तुम्हाला आहे, GS MPSC मध्ये तुम्हाला इतिहास आहे, भूगोल आहे, तिकडे पण भूगोल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अर्थव्यवस्था थोडी कमी येतच नाही तशी, 1-2 मार्क. आता कधी कधी पेपर पाहतो तर दिसते, 1-2 प्रश्न दिसते. त्याच्यानंतर पॉलिटी आहे. आता जे 2 फेब्रुवारीची एक्झाम झाली, त्याच्यात पूर्ण पोलीस भरतीवाले 12-13 मार्क काढले. सगळं 5-6 कलम आले. जर याच्यातून काही पोलीस भरती इकडे फॉर्म भरायचा, म्हणजे जरी तुम्ही पोलीस भरती करता तर थोडंसं तुम्हाला माहिती पडते की बा MPचा पेपर कसा असते, काय असते. पुढे चालून डिपार्टमेंटल तुम्हाला जर द्यायची आहे, मॅक्झिमम जण देतात, तर तुम्हाला त्याच्यात पॉलिटी 30 मार्क असं आहे तुम्हाला डिपार्टमेंटला, म्हणजे मेन्ससाठी. तर इथं पूर्ण हाच सिलेबस आहे. जसा MPचा सिलेबस आहे तसंच तुमच्या डिपार्टमेंटला पण तसंच सिलेबस आहे त्याच्यात. तर आणि गणित 20 मार्काचं गणित आहे या प्रीमध्ये. आता तुम्ही जर पेपर दिला असेल, 20 मार्काचं गणित आहे, 15चं पॉलिटी आहे, 15चं इकॉनॉमिक्स आहे, 15चं सायन्स आहे, 15चं करंट आहे, असं 100 मार्क. सायन्स 15 आहे आणि मुख्य परीक्षेला 20 आहे. तर तुम्हाला सगळं GS आहेच. तुम्ही हे पण तुम्ही MPSC जरी दिले, याच्यात काही एवढा मोठा फरक राहिला तर तुम्ही दिलं पाहिजे. काही एवढं हे नाही. त्याच्यात 2 पेपर असतात. PSI जर द्यायचं असेल, पूर्वपरीक्षा 100 गुणांची आणि मेन्स 400 गुणांची. पहिला पेपर 100 क्वेश्चन 200 गुण, दुसरा पेपर 100 क्वेश्चन 200. दुसरा पूर्ण GSचा होता. आधी 2022 पर्यंत काय होतं, पूर्ण कायद्याचे IPC, CRPC, एव्हिडन्स आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस कायदा, हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार असे ॲक्ट होते त्याच्यात, RTI BTI. तर आता ते बंद झालं. आता GS विचारलं जातं त्याच्यात. तर सेकंड पेपर GSचा असते. आणि पोलीस भरतीचं हेच सिलेबस इकडे पूर्ण तसंच आहे. फक्त पोलीस भरतीमध्ये असं आहे की एक स्टेटमेंटवर एक क्वेश्चन बनते. आमच्या याच्यात फक्त तुमचे 2-3 प्रश्न एकत्र करते आणि तिथून प्रश्न विचारला जातो.
प्रश्न विचार, याच्यात ते एवढं काही फरक नाही. फक्त असं हाईक बनवून आहे ते MPSC आहे, त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग आहे. तर अभ्यासाचं काही एवढं हे फरक नाही पडत ना. तुम्हाला तिन्ही स्टेटमेंट बरोबर प्रश्न सुटतात. काही वन लाईनर पण असतात, सगळे ते मल्टी लाईनर नसतात. 20% पूर्ण मॉडरेट क्वेश्चन असतात, थोडे 20% त्याच्यापेक्षा टफ असतात आणि 20% त्याच्यापेक्षा थोडे नसतात. एवढा काही फरक नाही आहे, सगळं सारखंच आहे. फक्त एक तुम्हाला म्हणजे असं एक इमेज तयार झालेली असते की नाही बा MPSC आहे, त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग असते, असं काहीच नाही आहे. काहीच नाही, थोडं एक वेळा आत जर घुसले काहीच नाही. आणि थोडा आवाका वाढवायचा, हां थोडा अभ्यास जो आहे ना थोडं असं इलॅबोरेटिव्ह करायचं, थोडं शॉर्टमध्ये नाही खेळायचं. तुम्ही शॉर्ट खेळत गेले तर शॉर्टकट तुम्हाला लॉंग कटमध्ये घेऊन जातील. तर थोडा आवाका जर बढवला तर हाच अभ्यास तुम्हाला तिकडे कमी येते. महाराष्ट्राचं भूगोल तुम्हाला आम्हाला महाराष्ट्र जे तुम्हाला आम्हाला आधुनिक भारतात. आणि तुमची एक क्वालिटी आवडते म्हणजे पोलीस भरतीचं म्हणजे एक हे आहे की MPSC वाला असं ठाम उत्तर नाही देऊ शकत की बा हेच उत्तर आहे. आम्ही लॉजिकवर काम करतो किंवा कटकुट एलिमिनेशन मेथड हे ते काही एखादी स्टेटमेंट माहीत, सगळे स्टेटमेंट माहीत असते असं होत नाही. थोडं एलिमिनेशन जर यूज केलं, तुमच्या पण याच्यात असे एलिमिनेशन मेथड यूज होते की जर पेपरमध्ये जर ऑप्शन बघितले आली तर त्यामध्ये कसं असते, 1-2 ऑप्शन तुम्ही असेच काढू शकता. तर तिथं लॉजिक डेव्हलप करा, नवीन प्रश्न टॅकल करण्याचे हे करा. कारण जे रिपीटेड प्रश्न येतात ते सगळ्या जगाला येणार, तर नवीन प्रश्न तुम्हाला रिझल्ट देऊन जातो. तर ते त्याच्या टेक्निक डेव्हलप करा की बा हा प्रश्न कसा सोडवता येईल, आपल्याला कसं दुसरं जे ऑप्शन आहे ते आपल्याला कट कसं करता येईल. याच्यावर पण अभ्यास सगळेच करतात, पण ह्याचे टेक्निक्स आहे ना याच्यावर काम केलं ना तर लवकर यश मिळेल. आणि तुम्ही नुसता म्हणजे अभ्यास होत नाही, सगळे अभ्यास करते. मी सांगतो माझ्या मते तरी 60% अभ्यास आहे. तुमचं टेम्परामेंट कसं आहे, तुमचं कॉन्फिडन्स कसं आहे हे आहे. आणि ते शेवटच्या दिवशी जाऊन पूर्ण हातपाय हे करणं ते करणं, तिथं स्टेबल राहिलं पाहिजे. पेपर फुल चिलमध्ये हे करतो, जे होणार आहे पेपर गेलंय तरी आपलंच दुर्भाग्य, आलं तर आपलंच फायदा, मग दुसरं काही हेच नाही. फुल म्हणजे फ्रीमध्ये जायचं, पेपर चिलमध्ये जायचं आणि डेली पेपर सॉल्व करत, एक पेपर डेली सॉल्व केला पाहिजे. पेपर जर सॉल्व करत राहिलो ना आपण, आता एक पेपर जर सॉल्व केलं तर आपण पूर्ण सिलेबसला कव्हर करतो रोज. आणि पेपर सॉल्व करून फेकून द्यायचं नाही, तर ते काय चुकलं, कुठं चुकलं, कोणते टॉपिक वीक आहे ते थोडं फिनिशिंग करत जायचं. असे थोडं डेली जर आपण फिनिशिंग करत गेलो तर आपली फिनिशिंग होत राहते. आणि ते प्रश्न जो चुकवला ना तो चुकत नाही डबल. आणि ते रिपिटेटिव्ह करून आपल्या हात म्हणजे रोज पेपर जर सॉल्व केला तर आपली हे माहीत पडते की स्कोर काऊन कमी होऊन राहिला, स्कोर वाढत काऊन नाही आहे. तर त्याच्यावर पण आपण काम करतो, विकनेसवर काम करतो. हे महत्त्वाचे पैलू आहेत की बा एखादे टॉपिक आहे. आता इकॉनॉमिक्स तुम्हाला येत नाही, आता पॉलिटिकलिटी झालं, एखादं पंचायत राज झालं, सपोज पंचायत राजवर जर जिल्हा परिषदेवर प्रश्न येत असेल तर आपण जिल्हा परिषदेवर जर हा टेस्टमध्ये पेपर आपला क्वेश्चन चुकला, आपल्याला जिल्हा परिषदेवर काम करावं लागेल. प्रत्येक गोष्टीवर काम केल्याशिवाय तुम्हाला यश येणार नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्लिअर करावं लागेल. तुमच्या मनात जर तसेच बबल राहिले ते बबलच बनवून राहणार. आणि जिथं वाटते की जे आपल्याला येत नाही तिथंच प्रश्न येतो. हे तुम्हाला मान्य असेल की बा हे आपल्याला जमून नाही राहिलं आणि आपण त्याला असं सोडून दिलं की तेच येते तिथं आणि त्याची धाकधूक आहे आणि तेच आपल्याला रिझल्ट देऊन जाते. आणि एक पण पॉईंट सोडायचं नाही. हे स्पर्धा परीक्षा आहे, इथं सोडून जमत नाही. प्रत्येक गोष्टीवर काम केलं पाहिजे. तुम्ही नाही करसाल तर दुसरे करणारच. तू नाही गेलं मी करणार, मी नाही गेलं तिसरा करणार, दुसरा लागणार, त्याच्यापेक्षा आणि करणं आहेच. त्याच्यामुळे एकाच वेळेस करायचं आणि चांगलं करायचं. अजून काही प्रश्न असतील सर? हाऊ वॉज युअर डेली रुटीन व्हाईल युअर स्टडी फॉर MPSC? तर MPSC कसं तुमचं डेली शेड्यूल असं असायला पाहिजे की असं पूर्ण असं कॉम्पॅक्ट नसायला पाहिजे. फ्री पण पाहिजे, कारण की माणूस आहे शेवटी, कंटिन्युअली स्टडी करणार नाही. त्यामध्ये कसं आहे माझं शेड्यूल असं होतं की मी सकाळी 9 वाजता चालतो. हां, कारण मी थोडं लेट उठतो आणि लवकर उठलोय तर मला तिथं झोप येते. मग ते तसंच झालं ना, लवकर उठायचं आणि तिथं जाऊन झोपायचं, त्याच्यापेक्षा घरीच झोपून घ्या ना. घरीच झोपून गेलं मग माझं 9 ते 12पर्यंत जातं, 12:30पर्यंत. मी 2 घंट्याचा स्लॉट पडतो, नंतर 1.5 घंट्याचा स्लॉट. दुपारीमध्ये मी मॅथ्स रिझनिंग सॉल्व करतो 2 नंतर. संध्याकाळी मग 4 ते 6, 6 ते 8 असं मी शेड्यूल आहे माझं. तर तुमचं कसं आता तुम्हाला ग्राउंड पण करायला लागते. 8 तासाचं जर शेड्यूल ठेवलं तुम्ही तर 2 तास मराठी, 2 तास गणित, 2 तास एक GS मध्ये एक विषय चालवायचा आणि 2 तासामध्ये तुमची प्रॅक्टिस चालू ठेवायची. असं 8 तासाचे जर शेड्यूल असलं कंटिन्यूमध्ये तरीच होऊन जातं. 2 तासात एक पेपर सॉल्व करायचा आणि त्याचा ॲनालिसिस करायचा 1 तासामध्ये. हां, आणि त्याच्यानंतर 2 तासामध्ये एक GSचा विषय चालवायचा, मराठी 2 तास आणि 2 तासात गणित होते. असं जर सुरू राहिलं
पहिले मराठी केलं 2 तास, नंतर गणित 2 तास, त्याच्यानंतर 2 तासामध्ये एक GSचा विषय तो जर कम्प्लीट आणि त्याच्यावरच मग रिव्हिजन होतं आपण टेस्टमध्ये. असं जर रुटीन ठेवलं तर होऊ शकते. तर तुम्ही पूर्ण सिलेबस कसा कव्हर केला MPSCचा? कव्हर सिलेबस का? तर सिलेबस कसं असते एकाच वेळेस कव्हर होणार नाही. तर मला कसं त्याच्यासाठी लॉंग आता तुम्ही जे आता तुम्ही क्लास आताच जॉईन केले का? हो सर. तर फर्स्ट बॅच आहे ना, तर तुम्हाला थोडा कालावधी लागणार. आता एक कमीत कमी तुम्हाला 1 वर्ष तर पूर्ण सिलेबस समजून पूर्ण अभ्यास करायला 1 वर्ष लागतो. तर 1 वर्षामध्ये कव्हर होऊन जाते. एक ॲटलिस्ट तुम्ही म्हणसाल की आत्ताच जर कव्हर करू तर नाही होणार ते. तर त्याच्यामुळे कसं आहे थोडं म्हणजे फास्टमध्ये जाऊ नका. थोडं स्लो जरी गेले ना, स्लो जरी गेले तरी आपल्याला म्हणजे लवकर येत. पण तुम्ही शॉर्टकट मारत गेले तर ते आणखी जास्ती वेळाचं. तर त्याच्यामुळे कसं 1 वर्ष लागते अभ्यास करायला, 1 वर्ष लागतेच. आणि तुम्ही आला फॉर्म भरला असं नका करू. माझी तेच गलती झाली, आला की भरला असं नका करू. पहिले प्रॉपर अभ्यास करून घ्या व्यवस्थित. प्रत्येक टॉपिक क्लिअर झालं पाहिजे, प्रत्येक टॉपिकच्या नोट्स असल्या पाहिजे. जर समजत नसेल त्याच्या साईड बाय साईड आपल्याला जेव्हा समजते, आपण जेव्हा वाचतो तेव्हा वेगळं समजते आपल्याला. जेव्हा नेक्स्ट टाइम आपण 15-20 दिवसांनी वाचतो तेव्हा लक्षात नाही. त्याच्यामुळे तेव्हाच नोट करून ठेवायला भेटेल. म्हणजे नेक्स्ट टाइम वाचताना आपल्याला ते की पॉईंट लक्षात राहते. आणि की पॉईंटची छोटी छोटी एक विषयासाठी एक आपली एक पुस्तक आणि आपल्या एक नोट्ससाठी एक बुक, त्याची की पॉईंट्स त्याच्यात लिहून ठेवायचे. म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा वाचतो ते रिवाईज करणं होते त्याच्यात. तर तसं जर चालू ठेवलं 1 वर्ष तुम्हाला अभ्यासाला लागणारच, याचं काही शंका नाही. पण त्याच्यानंतर मग तुम्ही 1 वर्ष जर व्यवस्थित टाईम दिला तर मग नेक्स्ट टाईममध्ये कसं राहणार की तुम्हाला रिझल्ट येत. असं चालू ठेवायचं. आपल्या क्लासला येऊन आपली मार्गदर्शन मुलाची केली त्याबद्दल आपण पूर्ण वर्गामार्फत त्यांना प्लॅनिंग नाही केली. आता जिथं जसं आठवते तसं बोलणं. आपण काही म्हणजे असं हे नाही ना, तर डायरेक्ट जे जे आठवते ते बोलण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर त्याच्याबद्दल मी क्षमस्व आहे. आणि तू काही मुलींच्या जर भावना दुखवलं असेल त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो. हां नाही हां नाही, पण मुलींचा एक गुण आवडतो मला सर्वात म्हणजे चांगला, की मुली सगळं करून सगळं करतात. हा खूप. आणि आमचं कसं आहे मुलगी भेटली की सगळी जिंदगी तिच्या मागं इकडे होईना सगळं काही इकडे. हे पोरगी तिला बोलायचं असेल तर बरोबर ते फोन करते. आणि आपण तिला फोन केला नाही मला काम आहे म्हणते आता बरोबर अभ्यास करते. अभ्यास करून मी असे उदाहरण पाहिले आहे ज्यावेळेस सपोर्ट करून ती पोरगी लागली आणि पोरगं तिथंच राहील. आणि पोरी लग्न नाही करू माय बाबा नाही म्हणते म्हणतात. असं विषय हे रियालिटी आहे ना. हां तर त्याच्यामुळे पोरीचं एवढा हा खूप चांगला गुण आहे की ते सगळं करून सगळं करते. आणि ज्याने जेवढा वेळ ठेवायचा आहे तेवढाच वेळ ठेवते. हां तिच्या मागं आधी जात नाही. आपलं कसं आहे पूर्ण आपली जिंदगी तेरे नाम असाच विषय आहे. आणि हे सगळ्यात चुकीचं आहे. माणसाने कंट्रोल करत आलं पाहिजे. कोणत्या व्यक्तीला किती वेळ द्यायला पाहिजे हे समजलं पाहिजे. नाही तर कोणीही मग आपण सगळा वेळ देऊन राहिलो ह्या फालतूगिरी यायचं. आणि आपण जर आपला म्हणजे कसं असते एखाद्यासोबत चांगल्या बोललोय आपण त्याने काय त्यालाच गेलेलं आहे. आपण स्वतःहून बोललो तर कोणा मित्रही असले मैत्रिणी असले असंच आहे म्हणते याने काही नाही असं. आणि त्याच्यासोबत ज्याने आता सपोज हे दोघं जण आहे हा बोलत तशी नाही याने वाटते की मग मी लय हुशार आले. पण याच्यासोबत जे बोलत नाही मग हा त्याच्यासोबत बोलायला पाहिजे. त्याला वाटते हा गेलेला आहे. अशी कंडिशन आहे. प्रत्येकाला लोक काय हा हलका आहे म्हणते. हां प्रत्येकाला हलक्यात काढ अभि पण तुझे बाप असेल तुला हलक्यात काढत असेल. हे रियालिटी. म्हणून कोणालाही वेळ देत बसायचं नाही. ज्याला बोलायचं आहे तेवढं लिमिटेड बोला. त्याला गरज असेल तो ये ना आपल्यापाशी. आपल्याला गरज असेल गरज असली जा असं आपलं काम आहे ना काढून घ्या. असं कोणी असो काही असो विरोधक जरी असला तुला येत नाही नाही करून घ्या ना क्लिअर. काय होऊन राहील मित्र असते आपण फायदाच नाही घेत त्याचा. हे गणित जमत नाही हे सांग मला. नाही तर मग आपण अर्धा तास एक तास टाइमपास केलं पाहिजे हे सांग ना. प्रत्येक गोष्ट शिकून घ्यायची. आपला फायदा आहे ना करून घ्यायचं. मग मित्र काय म्हणायचं फक्त चहा नाश्ता पार्ट्या हेच असं नाही पाहिजे. याच्यात ग्रुप स्टडी जर केला ना त्याचा पण फायदा होतो. ग्रुपमध्ये कसं एखादी गोष्ट तुला समजते मला नाही समजत तुम्हाला जर समजलं. आणि असं नका ठेवू की मी याला सांगितलं ते हा लागं आणि मला नाही येत मी अशीच राहीन असं नका करू. एकत्र जर 4-5 जणांचा जर ग्रुप बनवला डेली जर तुम्ही करत राहिले तर एकामेकाचं मार्गदर्शन म्हणजे ट्रिक्स हे ते ट्रान्सफर होते. त्याच्यामुळे कसं रिझल्ट येत राहते.
एक ग्रुपमध्ये आज हे लगाम उद्या ते लगाम असं म्हणजे थोडंसं व्ह्यू जर ठेवला तर लवकर हे होतं. नाही तर मग आपलं कसं असते, याने जर सांगितलं हाच लागून नाही म्हणते, मी राहीन म्हणते तशीच अशी म्हणजे म्हणजे तुमचं कसं असं हे नका ठेवू, संकुचित विचार नका करू, असं व्यापक विचार करायचा. आपल्या 2 गोष्टी सांगितल्या काही भारी नाही होत. याने सांगितले तिथं जाऊन पेपरमध्ये नाही यार जमलं, सांगून जमत नसते, जेव्हा प्रॅक्टिस पण करावं लागते. नाही तर कोच असते सगळे, सर सांगते, मग आता शिकून राहिले, आता मी शिकलो सरपासून, मग पोस्टिंग काढली, मग मी क्लास पण नाही लागलं. जमत नाही ते, ज्याला जमत आहे त्यालाच जमतील. हां शांत राहा, ते सर्वच जमते. अशा गोष्टी आहेत. ठीक आहे. जाऊ दे. कसं वाटलं तुम्हाला मी बोललो माझ्यासोबत? काही वाटलं, काही फायद्याचं वाटलं की बस असं? माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, मी याच्या आधी कधी बोललो नाही. जर तुम्हाला माझ्या मार्गदर्शनातून काही थोडाफार जरी फायदा झाला तर मी त्याच्याबद्दल म्हणजे खूप मला आनंद होईल की बा काहीतरी माझ्या अनुभवाचा थोडा फायदा झाला. त्याचं कसं ऐकून आम्ही पण येत होतो, असंच आमच्या समोर पण बोलत होते, पण कसं आता हवं वाटते थोडीशी, त्याच्यानं जाऊ दे. आत्मसात करणं महत्त्वाचं आहे. लोक सांगते, फुकट सल्ले खूप देते, पण ते सल्ल्यातून आपण घेत नाही. कोणी असंच नाही सांगत कोणाला, 2 गोष्टी सांगते की बाबा हे करता, ते आत्मसात केल्या पाहिजे. आत्मसात करायला खूप मग तुम्हाला गायडन्स फुकटमध्ये भेटते, कोणीही करते गायडन्स, पण ते आत्मसातच नाही करत. असंच म्हटलं तुम्ही सुद्धा एक दिवस याल अशी अपेक्षा करतो. मी काय म्हणतो, लागलं मिस्टर आता मला सांगा, मी काय शक्तिमान आहे का, ध्यान लावीन गीता यशस्वी आयडिया कशी आहे? तुमचं जे कर्तव्य राहते, जर वाटत असेल तर फायदा झाला त्याचा. ग्रुपमध्ये आपला ग्रुप आहे ना, त्याच्यात काही माहिती आली तर कधी कधी व्हिडिओची लिंक राहते, टेलिग्राम आहे, एक मेसेज तर टाकायला पाहिजे. मला आयडिया कशी येईल आहे की नाही बरोबर? आता म्हणजे कसं राहते, आता 2011 पासून जायच्या तर कोणी 16 मध्ये होतं, 18 मध्ये, 20, 21 बरोबर आहे. आणि त्या ग्रुपमध्ये एक चालना भेटते, उत्साहाचं वातावरण होईल आणि चालना भेटते. आता बघा समजा राहुल लागला, तर हा लागल्याबरोबर त्याच्यासोबतची जेवढी मित्र असतात ना, काही खच्चीकरण सारखे वाटत असेल ना त्यांना, पण असं काही पाहून नाही का त्यांचे उत्साह वाढून जाते. समजा याच्यासाठी असते, हे ॲडव्हर्टाईजसाठी नाही, तर एवढे बॅनर असते की तुम्हाला समजतं, हे याच्यासाठी उत्साह वाढतो ना. आता मला सांगा, तुम्ही 5 लोकांचा ग्रुप आहे, 2 लागले त्याचा, आता तुम्ही युट्यूब इंस्टा पाहता आहे बरोबर, त्यानं तुम्हाला पण कुठेतरी एक उमेद तयार होऊन जाते. अभ्यास सुरूच आहे आपला, कोणी नाव काही घेऊ, हरणारच काय आपण. आणि हे नाही केलं तर काय करणार आहे मग? राजकारणी हा असा होता, तो तसा होता, त्याची बुद्धी अशी, त्या मुलावर असं झालं, तो दिसला तर रात्री, तो पाहायला असं झालं. हे याच्या पलीकडे काही नाही आहे. तर मग काय देव आहे ना, म्हणजे श्रेय वगैरेच्या गोष्टी, मग ते काही त्याच्यात वेळ, बाकीचे त्याच्यात वेळ चाललाच ना. मग बघा तुम्ही 1.5 GB खर्च करूनच राहिले लोक, तर आपण काय हरणारच काय? बघा म्हणजे 5चे 5 लागले. आपण अशी अपेक्षा करू की 2026 मध्ये आणखी मोठी पोस्टची काय नवीन पोस्ट बद्दल कॉल, ह्या PSI ची पोस्ट नक्कीच काढा, त्याच्यासाठी शुभेच्छा बरोबर आहे. आणि याच्यासाठी हे आता माझा असा विचार होता, आता एवढे पोरं आहे, इथून मी कंटिन्यू केले तरी 2 महिने तर जातील, डायरेक्ट 60 दिवस जाते, कमी पडत. PSI विभागमध्ये लागले, पोलीस भरती यावर्षी, मागच्या वर्षी लागले, तर व्याकरणला येतात मागं पुढं पुढं. आणि हे स्मृती म्हणून नाही, आता कसं आहे शिकवत आहे तर थोडं आपल्याला अभिमान वाटते, नाही बा चला आपण एक म्हणजे खारीचा वाटा हो राहिला, काहीतरी फायदा हो राहिला. कसंच ते बॅनर किंवा याने सांगजो पाठवजो अशी धंदे मी करत नाही. तुम्हाला कधी बी बोललो का असं वाटत असेल तर सांगा का, कारण हा लाईफचा एक विषय आहे. तुम्ही जी इन्व्हेस्ट करू राहिले ही वेळ पैसा लाईफसाठी. काहीला आर्थिक प्रॉब्लेम राहते, काहीला म्हणजे वेगवेगळे आहे प्रत्येकाचे प्रॉब्लेम, तो तणाव पण निघावा, समजला ना. याच्यासाठीच फक्त मदत करूया, पण ते कॉमेडी गिमेडी म्हणजे आपला वर्ग हाच माझा परिवार आहे, बाकी तो आहे परिवार, पण त्याला तेवढा वेळ देणं झालं असेल नाही. बघा तो 1 दिवसाला लग्न होते, आता कोणाला कोणाची रोज जाणं होती का माझं, मग त्याच्यापासून हळूहळू मास्तर की करता करता काय होते दुरवल्या गेलं. काहीला ते एवढं एक विषय नाही घेतलं, आला नाही म्हणते बाय मोठ्याच्या वाढदिवस साखरपुड्यात नाही आला, हे सब त्यागा लागते. मास्तरला बी रात्रंदिवस मी नोट्स काढायला लागत, मी तर काढतो बाबा, बाकीच नाही कॉपी पेस्टला कार्यक्रम.
तेव्हा पण कारण एक त्या विषयाला न्याय देता आलं पाहिजे. कारण तुम्ही एक वेळ कधी कधी असं राहते मग पुस्तक सोडून देतात, ती क्लासची नोट्स वाचतात, त्याच्यावर निर्भर राहते. म्हणून मी तुम्हाला आठवड्यातून 2 दिवस तरी ते धडे सांगतोच मी. कारण आपल्याला कधी कधी पोरांकडे हलके मास्तर काही बरोबर करते, ड्रॉप पॉईंट सांगायला पाहिजे. ड्रॉप सांगितले 5 दिवसात डुलक्या वामगोष्टी चालवून जाते. धन्यवाद सर. मग आय कार्ड निघाला, बॅचला होईल का 17 दिवसात? काही का सोयाबीन सोंगाचा काय उधळा आहे काय? उधळा अभ्यास कधी रिझल्ट नाही देत. तुम्ही उद्या या नका असं म्हणायचं आहे मला. उधळा अभ्यास रिझल्ट नाही. हा, त्याचाही फायदा होते. मी तर म्हणतो मग 2 दिवसाची बी बॅच असेल तर फायदा होईल. पण कधी जेव्हा आपण त्या गोष्टीला समजून घेतलाय, सराव झालाय, तेव्हा मी फायदा आहे की नाही? आणि तुम्ही सर्व सिनियर आहे असं नाही आहे इथं बसल्या म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही. कारण कधी कधी कोणी फॉर्म भरते, कोणी तलाठी लिपी, तर कधी कधी ज्या ठिकाणी आपण भरतो तिथं स्टॉप लिस्ट लागते. काहींच्या वेळेस पोलीस भरती, यावेळेस काहींच्या वेळेस काय दगड्यात धावा लागलं म्हणजे पावसाळ्यात, तर काहींना काजू बदाम करून भेटला. टकाटक बिलकुल 11 पर्यंत पाऊसच नाही. आणि नेमकंच आपलं लागा 11:15 आणि पाऊस सुरू होऊन जा, टिप टिप बरसा पाणी रपारप आहे ना. म्हणजे असं काही गोष्टी घडतात, तर चालूच राहते. मग पॉझिटिव्ह राहायला लागते. म्हणून मी माझा प्रयत्न करत असतो शिकवणीसोबत पॉझिटिव्ह राहिली पाहिजे, रोज उत्साह वाढला पाहिजे. म्हणून तुम्हाला वेळी माहीत नाही पडू दे. ठीक आहे. बाकी असंच आपण अभ्यास करा. तुमचे बी असा दिवस उगव. तुम्ही इथं नाही आले तरी चालते, मुले माहीत पडते ते पाहूनच मुले आनंद होऊन जाईल, काही विषय नाही. पण एवढं मोठं सुख आहे ना, नंतर शंकर जेव्हा आठवत नाही तुम्हाला असं वर्गात झालं, असं बोललं, अमकं ढमकं, आज एवढं त्रास होते ते. आज वाटते बा मला रडू, असं वाटते माया स्पेस भुलला काय बा असं. हा ते संधी ते कसं आहे, ते कृती शिकवण्याचा तोच उद्देश आहे. म्हणजे काही काही कृती अशा करतो मी की सहसंबंधांना शिकवतो आहे. तर तुम्ही रेग्युलर राहा आणि राहून राहिले आहे, फायदा होऊनच राहिला असं. ठीक आहे. मग इथंच थांबव. पण बाकी आज जा, नियोजन करा, ताकद नाही भेळा, बरोबर आहे. हा, पुढच्या वेळेस सर पाहणार तुम्हाला, तुमचे बी फोटो YouTube मार्फत दिसले पाहिजे. लाईक करा. ठीक आहे. मग धन्यवाद.